नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचा तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल आणि तुमचं ग्राउंड चांगलं चालू असेल। विद्यार्थी मित्रांनो, आज SSC GT 2025 महाराष्ट्र पुणे तळेगाव सेंटर 27 ऑगस्ट 2025 ला झालेल्या ग्राउंडची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, त्या ज्या विद्यार्थ्यांचा आज ग्राउंड होता त्यांचा एक अनुभव त्यांनी जे सांगितलं आहे त्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। ग्राउंडची त्यांनी फोटो सुद्धा पाठवली आहे, ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे। त्याचबरोबर हाईट, चेस्ट, वेट कशी मोजत आहेत ते सुद्धा सांगणार आहे। तुम्हाला घडी बांधता येते किंवा नाही हे सुद्धा सांगणार आहे। आणि का एवढे मुलं फेल होत आहेत, एवढे मुलं फेल होण्याचं कारण सुद्धा सांगणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला सर्वात आखरीला राहण्याची सोय, ट्रॅक कसा आहे, जायचं कसं, जेवणाची सोय काय राहील हे सुद्धा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। जे विद्यार्थी मित्र व्हिडिओ नवीन असतील त्या विद्यार्थी मित्रांनी व्हिडिओला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा अशा प्रकारच्या नवीन अपडेटसाठी। तर चला विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले मी तुम्हाला ट्रॅक दाखवतोय की ट्रॅक कसं होतं। यामध्ये तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, हा जो ट्रॅक आहे तुम्हाला इथे दिसत असेल की तुम्हाला हे जे स्टार्टिंगला आहे इथे बघू शकता कच्च्या डांबरचं तुम्हाला इथे पाहायला भेटत आहे। त्याचबरोबर काही भागामध्ये तुम्हाला माती सुद्धा पाहायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि हे जे ट्रॅक असणार आहे ते कच्च्या डांबरचं असणार आहे। जेव्हा तुम्ही रनिंग करता तेव्हा तुम्हाला 14 राउंड्स तुम्हाला रन करायचे आहे। आणि त्याचबरोबर हे 14चे 14 राउंड विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आठवण ठेवायची आहे। अशा प्रकारचा तुम्हाला ट्रॅक असणार आहे, कच्चा डांबरचा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। आता बाकीची प्रोसेस सांगतो की कशी राहणार आहे, काय काय डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे ते सुद्धा आता सांगतो विद्यार्थी मित्रांनो। सर्वात पहिले तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो 4 ते 6च्या दरम्यान तुमची एंट्री होईल। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, एंट्री झाल्यानंतर तुम्हाला जे आहे आधार कार्ड आणि हॉल तिकीट तुमचं चेक होईल, त्याद्वारे तुम्हाला अंदर एंट्री होईल। त्याचबरोबर तुम्हाला हॉलमध्ये नेलं जाईल। हॉलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो फॉर्म देतील। फॉर्मला तुम्हाला भरण्यासाठी तुमच्याजवळ गोंद असलं पाहिजे, त्याचबरोबर तुमच्याजवळ पेन असलं पाहिजे आणि 5 फोटो असले पाहिजे विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर हॉलमध्ये घेऊन झाल्यानंतर बसमध्ये नेतात विद्यार्थी मित्रांनो। बसद्वारे तुम्हाला ते जे ग्राउंड आहे जिथे आपली रनिंग होणार आहे त्या ट्रॅक जवळ नेतात। आणि जे ट्रॅक आहे तुम्हाला ते विद्यार्थी मित्रांनो 357 मीटरचं पाहायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो। 357 मीटरचं हे ग्राउंड तुम्हाला पाहायला भेटणार आहे। त्याचबरोबर त्या ग्राउंडचे तुम्हाला 14 राउंड मारायचे आहे विद्यार्थी मित्रांनो। तुम्हाला 14 राउंड मारायचे आहे, हे सर्व तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे। तुम्ही 14 गोटे उचलू शकता, ते तुम्ही ठेवू शकता, हे तुमची ट्रिक असेल। त्याचबरोबर काही रबर बँड, काही बरोबर तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्हाला सुचेल विद्यार्थी मित्रांनो त्या पद्धतीचे तुम्ही किंवा बोटावर मोजू शकता। तुम्ही जसं रनिंग करता 1 2 3 असं ग्राउंड जेव्हा कराल 14 राउंड तेव्हा तुम्ही मोजू शकता, पण तुम्हाला 14 राउंड तुम्हाला तिथे कंप्लीट करायचं आहे, हे तुम्हाला आठवण ठेवायचं आहे। त्याचबरोबर ही प्रोसेस झाल्यानंतर तुमच्या फॉर्म भरल्यानंतर RFID चिप देते, दोन्ही पायाला लागते। त्याचबरोबर चेस्ट नंबर सुद्धा दिले जातात। त्यानंतर तुमचं ते स्कॅन होते, जे RFID चिप आहे ते स्कॅन होते। त्याचबरोबर तुमचं बायोमेट्रिक सुद्धा होते। बायोमेट्रिक झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ट्रॅकवर बॅच बनवतात। 100ची, 120, 150 असे बॅच बनवतात विद्यार्थी मित्रांनो। आज सुद्धा 100ची बॅच बनली होती, पहिली बॅच। आणि ते सुद्धा तिथे एका मागे एक जे आहे ते बॅच जे असतात ते सोडली जातात विद्यार्थी मित्रांनो। 100 मुलांची बॅच बनली होती, त्या 100 मुलांपैकी 70 मुले पास झाली होती विद्यार्थी मित्रांनो। आणि जे आहे 30 मुले जे आहे ते फेल झालेली होती, इथे तुम्ही बघू शकता। त्याचबरोबर जे आता ग्राउंड आहे ते ग्राउंडमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार, ग्राउंड असं पाहायला भेटणार विद्यार्थी मित्रांनो। आणि ग्राउंडवर तुम्हाला ना 90 डिग्रीची टर्निंग सुद्धा पाहायला भेटणार आहे। तिथे जे टर्निंग असणार आहे ना ते तुम्हाला 90 डिग्रीचे पाहायला भेटणार आहे। त्याचबरोबर इथे विद्यार्थी मित्रांनो आता काही विद्यार्थी मित्रांचे प्रश्न होते की सर वॉच बांधता येते काय, तर विद्यार्थी मित्रांनो वॉच ऑफिसर तिथे तुम्हाला अलाव करत नाही। जर तुम्ही वॉच घालून दिसाल तर ते तुम्हाला काढायला लावतात, तरी तुम्ही लपून चुपून वॉच घेऊन जाऊ शकता। तुम्ही तुमच्या पद्धतीत तुम्हाला माहिती आहे कुठे लपून ठेवायचे आहे विद्यार्थी मित्रांनो। जसं रनिंग सुरू व्हायचं पहिले तुम्ही लवकर बांधून घ्यायचं, लपून घेऊन जायचं आणि बांधायचं आणि सुरू करायचं। त्याचबरोबर जे आहे ते 100ची बॅच होती, 70 मुले पास, 30 मुले फेल होती। त्याचबरोबर मुलांचं कन्फ्युजन असं होतं विद्यार्थी मित्रांनो, काही मुलं 14 राउंड बरोबर मारत आहेत, पण काही मुलं त्यांच्या मागे राउंडनं 13 राउंडच मारत आहे। तुम्ही समोरच्या विद्यार्थ्यांना पाहून थांबा नको, कारण ते त्यांचे राउंड तुमच्या राउंडमध्ये कारण
ते फरक असतो विद्यार्थी मित्रांनो. कोणी फास्ट डाऊन एक राऊंडच्या लीडवर असतो, कोणी 2 राऊंडच्या लीडवर असतो, हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. म्हणून तुम्ही तुमचं राऊंड तुम्हाला स्वतः मोजायचे आहे. स्टाफ तुम्हाला कोऑपरेट करेल, पण जे राऊंड आहे ते तुम्हाला स्वतःला मोजायचे आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, बाकी यानंतर मग जे विद्यार्थी मित्र पास होतात, पासची वेगळी बॅच बनते आणि त्याचबरोबर जे फेल असतात त्यांची वेगळी बॅच बनते. फेलवाल्यांना अपात्रचं जे आहे ते पत्र देतात, किती मिनिटांना राहिले, किती राऊंडने राहिले. आणि त्याचबरोबर पासची जी आहे ती वेगळी बॅच बनवली जाते. त्यांची हाईट मोजली जाते, त्यांची वेट मोजली जाते आणि त्यांचे चेस्टसुद्धा मोजलं जाते विद्यार्थी मित्रांनो. आणि हे सर्व प्रोसेस तुम्हाला डिजिटल मशीनद्वारे केली जाते. डिजिटल मशीन झालं तुम्हाला तिथे पाहायला भेटणार विद्यार्थी मित्रांनो. तुमची हाईट 170 पाहिजे, चेस्ट तुमची 80+5 पाहिजे आणि त्याचबरोबर जो वेट पाहिजे तो 50 पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, 50+ पाहिजे तुमच्या. तरी पण तुमचं जे ग्राउंड झाल्यानंतर तुम्हाला सूट देतात, चेस्टमध्ये वेटमध्ये सुद्धा सूट देतात विद्यार्थी. पण काही विद्यार्थी आहेत जे असे आहेत जे चुकत आहेत. काही विद्यार्थ्यांचे जे चेस्ट फुलवता जमत नाही. पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही थोडा प्रयत्न करा आणि बरोबर पास होऊन जाल. त्याचबरोबर एस टी कॅटेगरीला जे आहे 162.5 मीटर तुम्हाला जे हाईट पाहिजे, त्याचबरोबर 76 and 5+ फुलवलेली पाहिजे. त्याचबरोबर 50 kgच्या वर तुम्ही पाहिजे. आणि त्या प्रकारे कोणत्याही प्रकारचे दुसरं सर्टिफिकेट तुम्हाला एस टी कॅटेगरीवाल्यांना लागत नाही. तुम्हाला आधार कार्ड, हॉल तिकीट, डोमिसाईल लागते, फोटो लागतात, कास्ट सर्टिफिकेट घेऊन जायचं. बस एवढं डॉक्युमेंट्स घेऊन जायचे विद्यार्थी मित्रांनो. आणि त्याचबरोबर आता तुम्हाला सांगून देतोय की विद्यार्थी सर्वात जास्त फेल होण्याचं कारण तेच आहे की जे 14 राऊंडचं आहे ना, ते कोणी बरोबर मोजत नाही, कोणी पहिले थांबून जातं, कोणी कंप्लीट करत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, ते तुम्हाला लक्षात ठेवून तुम्हाला रनिंग करायची आहे. तेच एक ड्रॉबॅक्स आहे जे जास्त फेल होण्याचं कारण तेच आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर आता भरपूरशे मुलांचं हेही कमेंट होतं की सर जायचं कसं, तिथं राहायचं कसं, खाण्याची सोय काय. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले मी तुम्हाला सांगून देतो, पुणे स्टेशनमधून तुम्हाला तळेगाव धबाडेसाठी जे आहे ते लोकल भेटते. त्याची तिकीट तुम्हाला 10 रुपये पाहायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर तुम्ही तळेगाव स्टेशनवर पोहोचल्यानंतर बाहेर जायचं. बाहेर गेल्यानंतर तिथून तुम्हाला थोडं पायदळ जायचं विद्यार्थी मित्रांनो. 50 मीटर तिथे एक चौक येते, हिल एरिया आहे, तिथे चौक असेल. तिथून तुम्हाला ऑटो, बस सर्व भेटतील विद्यार्थी मित्रांनो. ऑटोवाले सर्वात पहिले तुम्हाला 100, कोणी 50 रुपये सांगतात, पण ते सुद्धा तिथे तुम्हाला 20 रुपयात घेऊन जातील. बार्गेनिंग करायचे विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर त्यानंतर तिथून तुम्हाला त्यांना सांगायचं आहे की आम्हाला अजिंक्य तारा हॉटेल घेऊन चला. तिथे तुम्हाला अजिंक्य तारा हॉटेल आहे, तिथे फ्रीमध्ये राहण्याची सोय भेटेल विद्यार्थी मित्रांनो. आणि तिथेच खाण्याची सोय सुद्धा तुम्हाला आहे. तिथे 140 रुपये थाली तुम्हाला पाहायला भेटणार आहे. त्याचबरोबर तिचे पैशाने सुद्धा राहायचे असेल, ज्या विद्यार्थ्याजवळ पैसे आहे ते तिथे 300-350 रुपयामध्ये तुम्हाला रूमसुद्धा भेटतात हॉटेलमध्ये. तिथे तुम्ही सुद्धा राहू शकता. त्याचबरोबर तिथे मंदिर आहे, मंदिरकडे तुम्ही सुद्धा राहू शकता विद्यार्थी मित्रांनो. आणि त्या अजिंक्य तारा हॉटेलपासून जे आपला ग्राउंड आहे, जो परिसर आहे, जे अजिंक्य तारावाला जो परिसर आहे ना, तिथून तुम्हाला तुमचं ग्राउंड 600 ते तुम्हाला 700 मीटरवर पाहायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो. 600 ते 700 मीटरवर तुम्हाला पाहायला भेटणार आहे तिथून तुम्ही जिथे थांबाल. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, तिथं खाण्याची सोय, राहण्याची सोय सुद्धा आहे. फ्रीमध्ये राहू शकता, पैशाने राहू शकता. ही अशा प्रकारची अपडेट होती विद्यार्थी मित्रांनो. आणि कोणत्याही प्रकारचे जर तुम्हाला क्वेरीज असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी तुम्हाला सगळं क्वेरीज तुमचे क्लिअर करणार. तुम्ही सगळं काही विचारू शकता. त्याचबरोबर ह्या प्रकारचे असं तुम्ही ग्राउंड आहे, तुम्ही पाहू शकता. कच्छ डांबरचं ग्राउंड असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. यापैकी काही जर सुटलं असेल तर मला तुम्ही कमेंटद्वारे कमेंट करू शकता. आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत.